असे करायचे, असे करायचे, इकडे लक्ष द्या, असे करायचे, असे करायचे. म्हटले बाबाला झाले तरी काय, सगळा गाव तिथं गोळा झाला. बाबा सांगतायत तरी काय. एका माणसानं सांगितलं, कदाचित मला असं वाटतंय तुमचे बाबा असं सांगतायत, आपल्या घरातला धन पैसा संपत्ती ना सगळी पाठीमागच्या भिंतीत ठेवली. आता पैसा कोणाला नकोय, मागच्या भिंतीमध्ये पैसा ठेवला. म्हटल्याबरोबर घरातल्या लोकांनी अर्जंट जेसीबी बोलवला. घराची सगळी भिंत पडली, 1 रुपया सापडला नाही. बाबा हाताच्या संकेतानं असे करायचे, असे करायचे. म्हटले दुसऱ्या भिंतीत असेल, तिसऱ्या भिंतीत असेल. असं करता करता घराच्या 2-3 भिंती पाडल्या, पण काही भिंतीमध्ये 1 रुपया सापडला नाही. बाबांनी मनातल्या मनात विचार केला की अरे माझी वाचा गेली, मला बोलता येत नाही, मी आज मरेल की उद्या मरेल याची गॅरंटी नाही, आणि माझ्या मुलांनी मी बांधलेल्या घराला जेसीबी लावलाय, नक्की यांचं चाललंय तरी काय. अक्षरशः बाबा तोंड जोडायचे आणि हाताच्या संकेतानं असे करायचे आणि असेच करायचे. म्हटले आपले बाबा इतकं तोंड जोडून सांगताय म्हणजे नक्कीच आपल्या बाबांनी कुठंतरी लाखो रुपये खजिना दाबून ठेवलाय. बाबा सांगण्याचा प्रयत्न करतायत पण बाबाला काही बोलता येत नाही. काही करून म्हटले बाबा मरायच्या अगोदर बाबाचे लाखो रुपये खजिना आपल्याला मिळाला पाहिजे, काय करावं म्हटले. एका माणसाने सांगितलं, तुम्हाला तुमच्या बाबांना जर बोलायला लावायचं असेल तर आयुर्वेदामध्ये एक अशी वनस्पती आहे, ती वनस्पती खाल्ल्यानंतर माणसाला काही क्षण बोलण्याची परवानगी असते. तिचं नाव आहे संजीवनी वनस्पती, पण तिची किंमत आहे 50,000 रुपये. मुलं म्हटले 50,000 रुपये जाऊ द्या, पण बाबाचे लाखो रुपये खजिना कुणाला नकोय म्हटले. त्या लाखो रुपयाच्या खजिन्याच्या आशा करता नातेवाईकांकडून 50,000 रुपये घेतले. ती 50,000ची संजीवनी वनस्पती आणली, बाबाला खायला दिली. बाबाने ती वनस्पती खाल्ली, चमत्कार झाला, बाबा बोलायला लागले. मुलं जवळ आले, म्हटले बाबा अहो सकाळपासून तुमच्या हाताच्या संकेतावरून आपल्या घराचं पटांगण केलं, तुमच्या सांगण्यावरून 50,000ची संजीवनी वनस्पती आणली. बाबा फक्त 1 मिनिटाची वेळ आहे, 1 मिनिटामध्ये पटकन काहीतरी बोला, नक्की तुम्हाला काय सांगायचंय आणि धन संपत्ती पैसा नेमका कुठे ठेवलाय. बाबा म्हटले मुलांनो, अरे सकाळपासून माझी जीव जायची पाळी आली. मी तुम्हाला सकाळपासून जीवाच्या आकांताने एकच सांगतोय, आपली ती पीठ चाळायची चाळण आहे ना, ती काल शेजारच्या बाईने नेली. आता मला सांगा, 20 रुपयाच्या चाळणी करता बाबा कितीला पडले? 50,000 गेले, घरही पाडलं. याला कारण का? आयुष्यभर या हृदयामध्ये साठवलेला दुःखरूपी संसार आणि प्रपंच. तुकोबराय म्हणतात, त्या संसाराला त्या प्रपंचाला तुम्ही कितीही जरी हृदयामध्ये स्थान दिलं, हा संसार कसा आहे, ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनिती, ये रहती माई के दुःखाची जनती, 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 ये रहती माई के दुःखाची जनती. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, ये रहती माई, ये रहती माई के दुःखाची जनती. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, ये रहती माई के दुःखाची जनती, ये रहती माई के दुःखाची जनती, ये रहती माई के दुःखाची जनती, दुःखाची जनती, दुःखाची जनती. म्हणायचं डौल मोराच्या मानाचा, फार सुंदर. हा, ये रहती माई के दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसान. म्हणून तुकोबराय म्हणतात, हृदयामध्ये
आम्ही संसार प्रपंच ठेवला नाही, जी ही हरी आठविला जीवे हृदय धरिला, हृदयामध्ये आम्ही तो हरी आठवला. साधकांनी तुकोबरायांना निळोबरायांना प्रश्न केला, निळोबराया तुम्ही रात्रंदिवस हरी आठवला, त्या हरीचं चिंतन केलं, पण त्या हरीचं चिंतन केल्याचा तुम्हाला फायदा काय झाला? निळोबराय म्हणतात माझ्या गुरूंनी रात्रंदिवस हरी आठवल्यामुळे माझ्या गुरूंनी काळाला जिंकलं. अभंगाचे तिसरे वरी गेले भूमंडळा. निळोबराय म्हणतात माझ्या गुरुनी काळाला जिंकलं, माझे गुरु वरच्या भूमंडळाला गेले, वरच्या भूमंडळाला माझे गुरु गेले. वैकुंठ गमनाचा प्रसंग सगळ्यांना माहित आहे, थोडंसं फक्त तुम्हाला सांगून जाते. ज्या वेळेला जगाचा बाप तुकोबरायांना घेण्याकरता आला, सांगितलं तुकोबराया मृत्यू लोकातलं कार्य संपवा आणि आता चला वैकुंठाला. तुकोबरायांनी सांगितलं देवा तुम्ही मला घ्यायला आलात, पण उद्या होळी आहे, परवा धुलीवंदन आहे, आनंदाची होळी होऊ द्या, धुलीवंदन होऊ द्या. कारण होळीच्या अगोदर जर तुम्ही मला घेऊन गेलात तर देहूचे लोक सुतक पाळतील. आनंदाची होळी धुलीवंदन या महाराष्ट्रामध्ये साजरं होणार नाही. होळी होऊ द्या, धुलीवंदन होऊ द्या आणि मग देवा तुम्ही मला बिंदास घेऊन जा. जगाचा बाप 2 दिवस तुकोबरायांच्या घरी मुक्कामाला थांबला. होळी झाली, धुलीवंदन झालं. सकाळी सकाळी देवानं सांगितलं तुकोबराया बरोबर 12 वाजता नांदुरकीच्या झाडाखाली या, आपल्याला वैकुंठाला जायचंय. सकाळी तुकोबराया उठले, गावात गेले, सगळ्या गावाचा निरोप घेतला. गावातल्या लोकांना सांगितलं आता नाही येणे जाणे, सहज खुंटले बोलणे. आता येणं नाही, जाणं नाही, बोलणं तर दूरच राहिलं. आता मी कायमचा वैकुंठाला निघून चाललोय, मी परत कधीच आता या देहूमध्ये येणार नाही. म्हणून गावातल्या सगळ्या लोकांनी माझी बोलवण करण्याकरता चला. आणि मी गेलो की आपल्या घरी निघून या. सकळ ही माझी बोलवण करा, परतोनी घरा यावे तुम्ही, परतोनी घरा यावे तुम्ही. सगळ्यांनी माझी बोलवण करण्याकरता चला. मग बरोबर 12 वाजता तुकोबराय नांदुरकीच्या झाडाखाली आले. तुकोबरायांचा वैकुंठ गमनाचा सोहळा बघण्याकरता यम लोक, चंद्र लोक, इंद्र लोक सगळेजण त्या ठिकाणी आले होते. जगाचा बाप पांडुरंग परमात्मा गरुडावर बसलेला होता आणि देवाने आकाशवाणी केली वाडे वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठात श्रीरंग बोलावी. तर तुकोबराया वेळ झाला, आता चला. चला म्हटल्याबरोबर देवतल्या सगळ्या लोकांनी आकाशामध्ये बघितलं तर त्यांना गरुडावर बसलेले पांडुरंग परमात्मा दिसले. देवतले लोक म्हटले महाराज तुमच्यामुळे आज साक्षात आम्हाला पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घडलं. देहूमध्ये असताना आम्हाला तुमची किंमत कळाली नाही, पण तुम्हाला घेण्याकरता आज जगाचा बाप आलाय. मग त्यावेळेला देहूतले लोक म्हटले महाराज आमच्याकडून जर काही चुकलं असेल आम्हाला माफ करा आणि जाता जाता आम्हा सगळ्या देहूकरांना काहीतरी आशीर्वाद द्या. तुकोबरायाने आशीर्वाद दिला. कर्मधर्म तुम्हा सावे कल्याण,
कर्म धर्म तुम्हा सावे कल्याण द्या माझे वचन द्या माझे वचन आशीर्वाद तुमचं कर्म धर्म सगळं काही कल्याणकारी असो असा त्यांना आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने आपले हात पुढे केले. उभारोनी बाहे विठो पाल वितो आहे. सांगितलं तुकोबराया खूप वेळ झाला आता तरी चला. आता चला देव म्हणतायत पण देव होते गरुडावर बसलेले आणि गरुड म्हणजे काही चिमणी एवढा नव्हता. गरुड म्हणूनही पाखरू त्याची उंची साधारण 6 ते 7 फूट उंचीची इतकी. आता देव चला म्हणतायत पण इतक्या उंचावर तुकोबाऱ्यांना जाता येत नव्हतं. इंद्रलोक ब्रह्मलोक चंद्रलोक सगळे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. देव चला म्हणतायत इतक्या उंचीवर तुकोबाऱ्यांना जाता येत नाही. करायचं तरी काय. तिथे मृत्यू लोकाचा स्वामी यमराज तिथे आला होता. यमराजाने विचार केला मृत्यू लोकातली एकही शिकार एकही मनुष्य आपला देह घेऊन अजूनपर्यंत स्वर्गामध्ये गेला नाही पण तुकोबराया मात्र आपला देह घेऊन वैकुंठाला चालले. यांनी माझ्यावर विजय मिळवला. तो यमराजा त्या गरुडाच्या पुढे वनवा म्हणजे आडवा झाला आणि त्या यमाच्या माथ्यावर माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी पाय दिला आणि जगाला संकेत केला जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. यमाच्या माथ्यावर पाय देऊन माझे जगद्गुरु तुकोबराया वरच्या भूमंडळाला गेले. आता थोडंसं 2 मिनिटं लक्षपूर्वक ऐका. जे जगद्गुरु तुकोबरायांचं आपल्याकडे मंदिर आहे त्या तुकोबरायांना वरती नेल्यानंतर पांडुरंग परमात्म्याने तुकोबरायांना ब्रह्मदेवाच्या जवळ आसन दिलं. पण हे आसन रामेश्वर भट्टाला मान्य नाही. रामेश्वर भट्ट म्हणजे कोण एक काळचे तुकोबरायांचे कट्टर वैरी. पण तुकोबराया वैकुंठाला गेल्यानंतर त्या वैरानं पांडुरंग परमात्म्याला सांगावं पांडुरंगा अहो तुम्ही आमच्या तुकोबरायांना ब्रह्मदेवाच्या शेजारी आसन दिलं. अहो माझे तुकोबराया ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहेत आणि वैरानं तुकोबरायांचं कौतुक करावं ते आरतीमध्ये. त्या वैरानं काय म्हणावं तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी ब्रह्म तुकासी माझे तुकोबराय हे ब्रह्मदेवापेक्षाही मोठे आहेत म्हटले. मग तिथून तुकोबरायांना हलवलं आणि ब्रह्मदेवापेक्षाही वरच्या लोकांमध्ये माझ्या तुकोबरायांना पांडुरंग परमात्म्याने जागा दिली आणि ब्रह्मदेवापेक्षाही वरच्या लोकांमध्ये माझ्या तुकोबराने त्या देवाच्या नावाचा झेंडा लावला. निळा म्हणे ब्रह्मीशान वरी लाविले निशान विठोबा रखुमाई विठोबा अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाची वेळ ही संपलेली आहे. जास्त वेळ घेणार नाही. शेवटचे 10 मिनिट आपल्याकडे बाकी आहे. उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं प्रबोधनाविषयी बोलते. एके ठिकाणी संत तुलसीदास म्हणतात की माते तुला जर मुलाला जर जन्म द्यायचा असेल तर अशा मुलाला जन्म दे जननी जनेसो भक्त बने दाता बने या शूर
नहीं तो बरी वांज भली क्यों खाईया. माते, देशाची, समाजाची, ईश्वराची सेवा करणारा मुलगा जन्माला घाल, नाहीतर तू वांज राहिली तरी चालेल. पूर्वीच्या काळी माता आपल्या मुलांवर उत्तम प्रकारे संस्कार करायच्या. आता सुद्धा आपल्या मुलांवर फक्त उत्तम प्रकारे संस्काराची गरज आहे. संस्कार संस्कार म्हणजे काय? ज्या वेळेला स्त्री गरोदर असते, गरोदरपणी प्रत्येक महिन्यात त्या स्त्रीनं आपल्या गर्भावर संस्कार करताना काय म्हटलं पाहिजे माहितीये? बाई पहिल्या ग मासी उभी होते मी अंगणात, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो रे जो, डाव्या कुशीला रंगनाथ ग, जो बाळा जो रे जो. बाई सऱ्या ग मासी मी आठवीत होते हरी, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो रे जो, आले संकट काश्मीरावरी ग, जो बाळा जो रे जो. बाई सऱ्या ग मासी मी वाजवीत होते टाळ, संत रूपाने येईल बाळ ग, जो बाळा जो रे जो, संत रूपाने येईल बाळ ग, जो बाळा जो रे जो. गरोदर राहिल्यानंतर ती माता हरिपाठाला गेली, कीर्तनाला गेली, भजनाला गेली, तर तुमची मुलं कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभी राहतील, पखवाद वाजवतील, गायन करतील. पण मातांनो, गरोदरपणी तुम्ही जर पिक्चरला गेल्या, मालिका जर बघितल्या, तर तुमची मुलं फक्त वरातीतच नसतील. म्हणून संस्काराला किंमत आहे. चांगले संस्कार आपल्या मुलांवर रुजवण्याचा प्रयत्न करा. बघा, आज या ठिकाणी आपल्या गावाचा हा सप्ताह, ही सगळी टाळकरी मंडळी या ठिकाणी उभी आहे. अपेक्षा आहे गावातली 9-10 मुलं तरी टाळकरी झाली पाहिजे. या वर्षी नाही, पण पुढच्या वर्षी तरी उभी करा. कारण का? सप्ताह गावातली टाळकरी ही आपल्या गावची काय असते? शान असते. आपली मुलं इथं उभी राहिली पाहिजे. वर्षभर त्यांना हरिपाठाला पाठवा, कीर्तनाला पाठवा, भजनाला पाठवा. आता इथून पुढे फक्त आपल्या मुलांवर चांगल्या संस्कारांची गरज आहे. पूर्वीच्या काळी माता गरोदरपणी रात्रंदिवस देवाचं चिंतन करायच्या. काय म्हणायच्या त्या माता? एकदा मी पुढे बोलते, इथं बसलेल्या सगळ्या माझ्या मातांनी पाठीमागं म्हणायचंय, अशा जरा व्यवस्थित बसा, असं छान टाळी वाजून माझ्या पाठीमागे म्हणा. 2 मिनिटं टाळ पखवात काही वाजवू नका. बसल्या ना? जेवल्या ना सगळ्याजणी? मग आवाज मोठा काढा बरं. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. वा वा. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. टाळी, एक टाळी. सासू आणि सासरा दिर तो तिसरा. ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळीले पिठम्या भरिले. सासू पुढे ठेविले तू रे बा विठ्ठला. वा वा. सुंदर माझे जाते ग फिरते बहुते ग. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. वा वा, किती छान म्हटल्या बरं. असं वाटलं तुम्हाला असं टाळ घेऊन उभं करायला पाहिजे होतं. आणि ऐका महिला मंडळ, इतर दिवशी नाही उभे राहिले तरी चालतील, पण जेव्हा गावात एखादं महिला कीर्तन आहे तेव्हा 4-5 जणी तरी अशा टाळ घेऊन उभ्या राहा, म्हणजे आम्हाला पण कीर्तन करायला बरं वाटेल. आमच्या पक्षाच्या पण कोणीतरी आहेत. लक्षात ठेवा, इथून पुढे 4-5 जणी तुम्हाला टाळ वाजवता येतो, छान म्हणता येतं, नुसत्या मागं उभं राहिला तरी बस. या माता कशा आज सगळ्या तुळस घेऊन उभ्या आहेत. फार छान वाटलं बरं का. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 2 तास इतकी त्या ईश्वराची सेवा करतात. मला फार आनंद वाटला. आम्हाला सुद्धा 50% आरक्षण आहे म्हणून त्यात तुळशी कळशी घेऊन उभ्या राहिल्यात. म्हणून संस्काराला फार किंमत आहे. चांगले संस्कार आपल्या मुलांवर रुजवण्याचा प्रयत्न करा. आणि म्हणून पूर्वीच्या काळी माता रात्रंदिवस देवाचं चिंतन करायच्या. त्यांच्या पोटी ज्ञानोबराई, तुकोबराई, संत जनाबाई, संत मीराबाई, माझ्या छत्रपती शिवाजीराजांसारखा राजा, धर्मवीर संभाजीराजांसारखा राजा जन्माला आला. याला कारण का? तर त्यांच्या मायबापांनी आयुष्यभर त्यांच्यावर केलेले उत्तम प्रकारे संस्कार. म्हणून चांगले संस्कार आपल्या मुलांवर रुजवा, जेणेकरून आपली मुलं वाईट मार्गाच्या आहारी जाणार नाही. वाईट मार्ग म्हणजे कशाचा? दारू पिणं, बिअर पिणं,
गुटखा खेळणं, जुगार खेळणं. आज तरुण मुलं हे वाईट मार्गाला चाललेत, नको त्या मार्गाला जाऊ नका. माझे संत महात्मे म्हणतात, दारू गांजा मत पी यारो अक्कल गुंग हो जाती है. दारू पिऊ नका, बिअर पिऊ नका, वाईट मार्गाला जाऊ नका. एक दिवस एक दारुडा घरी दारू पिऊन आला आणि बायकोला म्हटलं, अगं जर मी या देशाचा पंतप्रधान झालो असतो ना, 2 दिवसात त्या देशाचा कायापालट केला असता. बायको म्हटली, अहो तुम्ही देशाला बदलाली ही गोष्ट खरी आहे, पहिली पायातली चप्पल बदला आणि मग देशाला बदला. तो म्हटला का? ती म्हटली, सकाळपासून एक तुमची एक माझीच घालून फिरताय. असे देशप्रेमी काही कामाचे नाही. म्हणून देशावर प्रेम असावं, पण कधी शुद्धीमध्ये असताना. म्हणून बघा बरं, हे दारुडे माणसं दारू पिल्यानंतर गप्प बसतात का? तुम्ही कधी गप्प बसताना बघितलेत का? असे आरडाओरडा करतात, ही त्यांची चुकी नाही. ते असे का वागतात माहितीये? ऐका. एका जंगलामध्ये एका झाडाखाली एक पोपट, एक वाघ आणि एक डुक्कर 3 जण मित्र राहत होते. लक्ष आहे ना तुमचं? पहिला पोपट, दुसरा वाघ, तिसरं डुक्कर. 3 जण मित्र राहत होते. एक दिवस जंगलामध्ये सोसाट्याचा वारा आला. वारा आल्यानंतर ते झाड खाली पडलं. झाड खाली पडल्यामुळे झाडावरचा पोपट खाली पडला आणि तो पोपट तिथेच मेला. तेवढ्यात तिथे वाघ आला. वाघानं बघितलं, आश्रयाचं झाड गेलं, जवळचा मित्र गेला, जगून फायदा तरी काय, म्हणून त्या वाघ सुद्धा त्या पोपटाजवळच मेला. पोपट मेला, वाघ मेला. तेवढ्यात तिथे डुक्कर आलं. डुकरानं बघितलं, अरे आश्रयाचं झाड गेलं, जवळचे 2 मित्र गेले, जगायचं कोणा करता, त्याचा शोक करून करून ते डुक्करही तिथंच मेलं. आता पोपट मेला, वाघ मेला, डुक्कर मेलं. हे 3 जण ज्या ठिकाणी मेले ना, त्या ठिकाणी एक झाड तयार झालं आणि त्या झाडाचं नाव आहे मोहाचं झाड. मोहाच्या झाडापासून काय तयार होते? पुरुष मंडळ, काय तयार होते? हळूच म्हणतात बघा, दारू. माहिती वाटतं तुम्हाला? मोहाच्या झाडापासून काय तयार होते? दारू. दारू पिली कोणी? माणसानं. ज्या वेळेला माणूस दारू पितो, दारू पिला का तो काही क्षणातच पोपटासारखा असा मिठू मिठू बोलायला सुरुवात करतो. अजून जास्त चढली, गावामध्ये गलीमध्ये वाघासारख्या ढरकळ्या फोडायला सुरुवात करतो आणि त्याच्यापेक्षा जास्त चढली का डुकरासारखा कुठेही गटारीत लोळत. लक्षात आलं का? म्हणून दारू पिऊ नका, वाईट व्यसनांच्या हारी जाऊ नका. मातांनो, पितांनो, आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार उजवा. आजही माझ्या छत्रपती संभाजी राजांचा बलिदान मास चालू आहे. 40 दिवस त्यांनी आपल्या आयुष्याचं काय केलं हे जर आपण लक्षात घ्या. माझ्या छत्रपती शिवाजी राजांनी हर हर महादेव गर्जना करत उभा महाराष्ट्र घडवला. त्या राजांचं गुणगान आपण केलं पाहिजे. एका माणसानं मला कीर्तनात प्रश्न विचारला, ताई तुम्ही कीर्तनामध्ये राजे राजे म्हणता, तुमचे राजे नेमके होते तरी कोण? देव होते का? तर नीट ऐका, छत्रपती शिवाजी राजे नेमके होते तरी कोण? थोडा ऐकू द्या. विजय सारखी तलवार चालून गेला, विजय सारखी तलवार चालून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. मुठभर मावळ्यांना बरोबर घेऊन हजारो सैतानांना नडून गेला आणि स्वर्गामध्ये गेल्यानंतर 33 कोटी देवांनी वाकून मुजरा करावा ना, असा एकच मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला, शिवबा होऊन गेला. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवान ध्वजा, गिरिशिखरी किरीटा परी लहरी भगवान ध्वजा. उगवला तारा तुम्ही रहरा गरजा शिवा, उगवला तारा तुम्ही रहरा गरजा शिवा, उगवला तारा तुम्ही रहरा गरजा शिवा के राजा, उगवला तारा तुम्ही रहरा गरजा शिवा के राजा. युगा युगाचा गडगंधार यवन साखरी करी सरदार, यवन साखरी करी सरदार, यवन साखरी करी सरदार. युगा
आज या ठिकाणी आपल्या या गावामध्ये चालत असलेला हा अखंड हरिणाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भगवान कानिपनाथांच्या सद्गुरू सीताराम बाबा ग्रामदैवत हनुमंतरायांच्या कृपाशीर्वादाने महालिंग महाराज नागरी सीताराम गड यांच्या मार्गदर्शनाने श्री विठ्ठल रुक्मिणी संत कैवल्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त आणि संत एकनाथ महाराजांच्या नाथश्रीच्या निमित्ताने 27वा हा महोत्सव कीर्तन महोत्सव त्याच्यातली आजची ही 5व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कीर्तन पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं. आजच्या कार्यक्रमाचं ज्यांचं सौजन्य आहे ते आदरणीय भारत भाऊ मारुती जोगदंड, विकास भाऊ भीमराव गायकवाड आणि जालिंदर भाऊ बाबा तुरेकर यांच्या वतीने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. सौजन्यकर्त्यांचे एकदा टाळ्या वाजून स्वागत करूया. सकाळचा नाश्ता, दुपारचा अन्नदान, रात्रीचंही अन्नदान या ठिकाणी आहे. ज्यांनी ज्यांनी सुंदर असं हे अन्नदान केलं, अगदी सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी सौजन्य आहेत, अन्नदाते आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. अन्नदाता सुखी भव. ही सेवा ही पुष्प गुंफण्याकरता आज या ठिकाणी माझ्याकडे आलं. या कार्यक्रमाकरता ज्यांनी 2 तास गोड अशी मृदुंगाची सेवा दिली, नाव काय बालाजी महाराज यांनी अतिशय गोड सेवा दिली. महाराजांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. ज्यांनी गोड अशी तबल्याची सेवा दिली, ज्यांनी 2 तास आपल्याला अगदी मंत्रमुग्ध केलं, असे आमचे आदरणीय हरिभक्त परायण बंडोपंत पानसरे गुरुजी ते आज या ठिकाणी आलेले आहेत. ते आपल्या जवळच्याच गावचे आहे, कुंभार गावचे. आम्ही मुंबईवरून आलो, आमचे पाहुणेच आहेत. येता येता फोन केला, म्हटलं गुरुजी आज तुमच्या परिसरात येतोय तर आमच्या बरोबर चला, म्हणून आज ते या ठिकाणी आले. अतिशय गोड तबल्याची सेवा त्यांनी या ठिकाणी दिली. 2016ला त्यांना महाराष्ट्र शासनाचा कलाभूषण हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. इतकी मोठी व्यक्ती. आता हे महाराज लोक सगळे त्यांना ओळखतात, आपल्या आजूबाजूचे लोक त्यांना ओळखतात, ते काही सर्वसामान्य नाही. पण आज या ठिकाणी माझ्या आग्रहाखातर माझ्या कीर्तनाला उपस्थित राहिलात गुरुजी. तुमच्या मानावे तेवढे आभार थोडेच आहेत. आणि नुसते तबला नाही वाजवत, त्या कुंभार गावचे ते सरपंच सुद्धा आहेत. म्हणजे दोनही कामं त्यांना जमतात. खूप गोड सेवा दिली गुरुजी. तुमचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानते. आणि ज्यांनी गोड असं गायनाचं काम केलं, आदरणीय हरिभक्त परायण दत्ता महाराज. काय काय गोड गायले हो महाराज तुम्ही. सगळ्या तुमच्या चाली आडव्याच. मला असं वाटतं आता तुमच्याकडेच क्लास लावावा. खूप गोड गायन केलं आमचे आदरणीय महाराज भाऊ पाटील महाराज. त्यांनी सुद्धा अगदी त्यांच्या साथीला साथ आपण दिली. तुमचंही या ठिकाणी मनपूर्वक आभार. माझी पुतणी युवा कीर्तनकार भूमिताई पाटील, तिने सुद्धा गोड गायन केलं. त्यांचं सुद्धा एकदा आपण सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि बाकीची सगळी टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी, इकडचे सगळे टाळकरी, हे बाबा तर काय मगाशी नाचत होते. खूप सुंदर. विनेकरी महाराज, चोपदार, सर्वांचा या ठिकाणी मनपूर्वक आभार. स्टेजवर बसलेले आपल्या परिसरातील आदरणीय आमचे शिवरामजी महाराज, एक संन्यासी व्यक्तिमत्व आहे. ते कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. पण आल्याबरोबरच आम्ही जेवण करत होतो तेव्हाच महाराज आले. त्यांचा स्वभाव फार गोड आहे. छान आमच्याशी गप्पा मारल्या आणि ते म्हटले की ताई तुमचं नाव ऐकून होतो, पण आज असं वाटलं पाटील ताईंचं कीर्तन आहे, मुंबईवरून येणार आहेत, म्हणून तुमचं कीर्तन ऐकण्याकरता आम्ही या ठिकाणी